हर 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 शंभो शिव हर 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 नीलकंठ गंगाधर नीलकंठ गंगाधर वृंदमाण गणार वृंदमाण गणार नित्यमणत ओंकार नित्यमणत ओंकार शंभो शिव हर 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 चित्रापुर वैभव पर चित्रापुर वैभव पर नाट्यकृति करी सादर नाट्यकृति करी सादर यशदयासी ईश्वर यशदयासी ईश्वर प्राणित तव आनटवर प्राणित तव आनटवर शंभो शिव हर 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 शंभो शिव हर 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 सारस्वत धन्य धन्य सारस्वत धन्य धन्य अखिल नगर श्रेष्ठ मान्य अखिल नगर श्रेष्ठ मान्य श्रेष्ठपणा पुरामर श्रेष्ठपणा पुरामर श्री भवानी शंकर हर श्री भवानी शंकर हर सारस्वत धन्य धन्य सारस्वत धन्य 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 पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्। आहा कसलं है माधुर्य सारस्वत धन्य 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 अखिल नगर श्रेष्ठ मान्य सत्य सत्य त्रिवार सत्य मंजुनाथ माम सारस्वत धन्य धन्य अखिल नगर श्रेष्ठ मान्य अशी म्हणताना आमकाच इतलो अभिमान दिसता तावळी नारायणप्पया मामाला आवस बापसुनी आज वांचो नसले री तांक कितलो अभिमान दिसो फाव आशिल्ले हे कल्पन कोणूय कळचना न्हय वय रे कल्पन कोण सुद्धा कळचना अनंतया ह्या केळदी संस्थानांतू आमगेल सारस्वतांगल वैभव पोंचाक आमगेल म्हालगड कोणेय ना ती हे पळयना फुडें नक्क म्हणेल तर ही मनांत एक संशय येता की मनुष्या मनक्याची देवाळ घडान सुद्धा अन्याय जातकी म्हणून ते कशी मंजुनाथ माम 40-50 वर्षां मागशी खाक्यान झळली घाल न्हू ओम भवती भिक्षान देही म्हणटाची घरोन घर भोंवतलो सारस्वतांगेल नाण्णा म्हळ्यार आमगेल नारायणप्पया मामूची मालगारान दाखोवन दिलेले न्याय आनी नीती मार्गान चोलनुची आजीक राजरत्न नारायणप्पया म्हणून ह्याच नगरान प्रसिद्ध जाला आनी आजी थोड्या वेळान ह्या पार्वती रामेश्वर मंदिराच्या प्रांगणात जावन कार्यक्रमान तू स्वयं रायू तांक सन्मान करचेच खंय इतलेच न्ही राया अशी खबर मेळ्या की आमगेल नारायणप्पया मामाक महामंत्रीपद मेळचेच खंय जाल्यार हे वैभव पळोवच्याक तांगेल म्हालगड्यांक देवान ह्या जगान दवर दिवची तावळ हाक देवान करचे अन्याय म्हणणे जाल्यार आनी कसले म्हणून का प्रारब्ध हे नंतर तुगल प्रश्नाक दुसरं खंयचोय उत्तर ना मंजुनाथ मामा परंतु आजी खरेंची आमगल राय बसवप नायकू आमगल नारायणप्पया मामाका महामंत्री पद दिता स ही तरी आनंदाची वार्ता वयची आणि त्याच प्रारब्धाने आमकां सर्वांक हडपणाक पावोंका अशें आमी त्या परमात्मा लागीं मागून घेवया
शिव शंभो शिव शंभो शिव शंभो शिव शंभो. अरे मंजुनाथय्या आणि अनंतूय सकाळी सकाळी तुमक दोघांकय हांग देवस्थाना पळोवन आनंद जाल बाळा. इथे देवा पांय पडवाईल तुम्ही. इथे हांवचे के देवळ वचून येता. होय वच. अनंतय्या तुगल म्हालगड्यांनी प्रति दीस देवळा वच भोव चांग पद्धत शिकेल्या आणि तू त्या नेमान पाळता हे पळोवन संतोष जाल बाळा. इत मंजुनाथय्या सर्व काही कुशल नव्हे. वय वय. आणि आणि हंग हो कसं सगळा शृंगार चालला रे. मामा आज सांजे तुगल सन्मान करचेस नव्हे. ताजी निमित्ताची हो शृंगार करतासात आम्ही. हे सर्व विजृंभण त्या आडवून घेतात तुम्ही. मामा दुसऱ्यांच्या करची उपकाराक कर्तव्य म्हणून लेखता तुगल उदार बुद्धीक कशी दिसचे सहजच. परंतु आमगल दृष्टीने थोडो विचार कोण पळयल्यारी तुगल उन्नतीचे अभिनंदन करचे आमगल आद्य कर्तव्य जावन असं अशें तुकाच दिसतलें. त्या कशी रे. केळदी संस्थानान तू आज एक सारस्वत ब्राह्मण महामंत्री पदार बसता. हे आमकां सर्वांक मुख्यतः बिदरूच्या सर्व सारस्वत ब्राह्मणांक गर्वाच विषय. आणि त्या उच्च पदार आज तू बसता. या सर्व सारस्वतांगेले भाग्याची. मंजुनाथय्या मज्जेर आशिल्ली प्रीती आणि आदरूच तुमक तशिले कुलायता. झाल्या 50 वर्सां पयल्या आमगल म्हालगड्यान बगील कष्टाच विचार केल्या री. हांव देवाले अजुनी के प्रार्थना करता. हे देवा आमक नर्क भोगू लाईल त्या पोर्तुगीजांक सुद्धा असले कष्ट भोगू लावनाक रे देवा. तुमगल नशीब होड. तुमगल तावळी जन्मूच जायनिशिलो. त्या वेळारी ती स्थिती शिव शिव गोंयान तू पोर्तुगीजांनी धार्मिक जुल्म केलेला आणि सारस्वतांक ख्रिस्त धर्मान तू बळजबरीन भाट्टावच्या लागल्या. त्या सौंद संस्थान आणि हे खेळदी संस्थान हाज विना खंयचे दुसरे हिंदू राष्ट्र नाशिले. त्या वेळारी भायर चेडवांक घेऊन दिसाच रात्र आणि रात्रीच दीस करतची कित्येक दिवसांन भायर सरलेली हांग येऊन पावली. ह्या नगरान पावूंक जाल्यारी त्या वेळेर जाल्लेले हाल शी तहान भूक आणि कितलकी पेटी कोर कापडलेली स्मशान यात्रा जाल्यार नाका. आईची या शुभ प्रसंगी ताज उगडास सुद्धा नाका तर उच्चारपुणी कसल्याक. आता आमगल एकच ध्येय असका. नगराधीश बसवप्पा नायकाने आमगल विश्वासाचे योग्य समर्थन करचे आणि आमगल म्हालगड्यान भोगील कष्टाचे सार्थक करचे. जाल्यार हे सगळे मल एकल्या मिती नाही शिले. मामा केळडी संस्थानाचे महामंत्री पद मेळचे सौभाग्य सगळ्यांगल वाटेक येना. तो मात्र नशिबा खेळ. देवान मजेर दाखयलेली दया, पूर्वजान जोडलेली पुण्याई आणि म्हालगड्यान दिलेले योग्य शिक्षण. तरी आम्ही सत्यार आणि न्यायार दिवस काढलाय. हा जिमर्याद म्हणू आमच पैकी हा कोणाक पुणी मान मेळक आशिल्लो आणि तो म्हाका मेळ्ळो इतल्यांची. आज हांव महामंत्री पदार बसत वय जाल्यार तो सारस्वतांगल प्रतिनिधी म्हणूच न्हय. जायत मामा तशीच जावो. आमगल प्रतिनिधी जावनूच तू त्या पदार बैस. पळेल वे सत्यच खय. पण अनंतया तुझे घांटी नगारी झाली. हांव देवा पांय पण येता. ए रमणू आणि रवळू हांग येयात रे. आरती आणि तीर्थ प्रसाद घ्या चला. हे मंजुनाथ माम आज हंग कसलस रे. अरे कालीच सांग मरे तुका. आज सांजे रायू आमगेल नारायणप्पया मामाक महामंत्री पद दिवचेस म्हणू. म्हळ्यारी आज राय आमगेल नारायणप्पा मामाला सत्कार्य करतल वे. कर्म सत्कार्य नाही रे सत्कारू. त्यांच रहता म्हळ्यारी आज आमकां रयत पळोवच्या मेळटलें. वय बा रायू तांगेल सैन्य दल पुरा पळोवच्या मेळटले. हे मंजुनाथ माम हे सगळं समारंभ जायना पुढे कलय प्रीती भोजन असतल की.
वय वय सकाळी असं जाल्यार री राय्यान येऊनची वाटे री तोरण पताका कोण लायतले चला चला मस्त वेळ झालो तुमचं काम पूर्ण करा ती चला 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 ह्या ह्या रायाक पळोवच्या मेळटलें. मंजुनाथया येत हाव म्हाका अरमनेक वच्चेस चिकर मने देवप्पा मामा भेटचेस सरकारी काम मस्त बाकी असती येत हाव. जाय नारायणप्पा माम. नमस्कार लक्ष्मी मामी. अनंतया मस्त वेळ झालो बाहेर सोर का. अरे रामचंद्राय माम नमस्कार. नमस्कार नमस्कार. अरे वा 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 इतलं शृंगारू आज इथं जत्र जावस की. आज सांजे नारायणप्पा मामाक महामंत्री पद मेळचेस ताज निमित्त हा शृंगार करतास ती. अनंतया हे पुरा करता असताना आमकां सरकारी काम कर्तव्याक बाधा येवच्यानच जाव. भाई चला चला वचा. येतात आमी. सरकारी कार्य खंय पळयल्या पुरो हांगलो कर्तव्याचो मुद्दो. सारस्वत म्हळ्यार ही म्हणटात पळय अहो रूपम अहो ध्वनी. हो तागली फाट करपिता तो हागली एकमेकांगल कौतुक करच्यान तांगल आयुश गेलें. आनी आमी कोणेय हांगल मांकडा तोंडार ती काडनात म्हणून सारस्वत दिवली सुतू स्वतागल तोंड गुंडावन स्वतागली हात करून घेतली. आणि तेव्हा आमगेल देवळा सुतवान तू आज आमगेल देवळा सुतवान तू जाल्यार फाई आमगेल घरा दिवाण खाना भितर रिगून आमकां भायर काडटात किना म्हणून पळय. भय रामचंद्र भय तळपा येऊच मात्ता वता खंयच्या सरकारी खाते अधिकारी सारस्वतांगल. कंदाय खात्यान सारस्वत न्याय खात्यान सारस्वत बिल्ली मळा हेगड सारस्वत चिकर मने हेगड सारस्वत ग्राणांत हेगडो तोय सारस्वत. गोत्तास म्हाका आजीवरी महामंत्री पद अधिकार आमकां शिरो हो सुद्दां आज सारस्वतांगल हातान भय दिसता मुखार भय दिसता. जेवणा बसल्यार शिकता घास आनी त्या सारस्वत यात की म्हणून भय दिसता. छा 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 अशें दिसता हे सानशे उपमहामंत्री पद त्याग करून शिव शिव म्हणटाची हिमालयार वचून बसची बरें महादेव. ना आमगेल पुंडांगल तंडाचो पुढारी तू तू वेचेशी धैर्य सोळारी आमी कोणाक तोंड पळोवचें. कसलीय पुणी युक्ती कोर न्हू रयागल मन कलुशीत कोर न्हू. ह्या सारस्वतांक नगरा भायर घाली जाल्यार मुखार आमगेल चेडू बाळांगल शिक्षण आनी जीवन कश्ट जातलें. आमगेल रायागल मन कलुशीत करचें म्हण तूं पयल्या त्या इतलो सार आसल्यार हांव त्या मात्या हात धाडून घेवन बसता आशिल्लो. आमगेल ह्या बसव प्रयाक ह्या सारस्वतांचेर इतलो थाय भक्ती ती खंयच्या सारस्वत पोरान भों कोण रडल्यार आ हा हा कितलो गमट गायन करता हे पोर अशी अशी कौतुक करता. केळदी संस्थानाक वृद्धिंगत करूंक हे सारस्वत ब्राह्मणच कारण अशी स्पश्ट म्हणटा पडटा. जाल्यार रामचंद्रया हे सारस्वत ब्राह्मण खंयच्या वेल्यान म्हळ्यार कसलें म्हणटास तूं. त्यांची म्हण हांवें हे सारस्वत ब्राह्मण म्हणून तांकां आदार खंयचो. म्हळ्यार कसलें म्हणटास तूं. प्रत्येक जातीक एक धर्मगुरू आसता आणि एक धर्मपीठ म्हणून एक मठ आसता न्हय वे. आमगेल्या श्रृंगेरी मठान तूं सच्चिदानंद भारती जगद्गुरू आसा ती. श्रृंगेरीन तूं धर्मपीठ आसा. आतां ह्या सारस्वतांक गुरूय ना ती आणि जगाक दाखोवच्याक एक मठ म्हणून ना. गुरू नातिल्यांक जाती ना आणि जाती नातिल्यांक समाजान स्थान मान ना. त्या शिवाय आमगेल केळगी संस्थानांत एक ब्राह्मणाकची मुख्यमंत्री पद दिवचे रीत रिवाज आसा. तावळी जात्यातीत ह्या पंगडांक दरबारान जाग कशी मेळका. वा 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 मुकण्णा कितलो उलयत रे तूं. तुगेलें हें तंत्र आयकून शकून सुद्दां तांचून करपून वतलो मरे. हे सारस्वत ब्राह्मण कशी मुकण्णा एकड करी तुगेल गुंडांक आनी पंगडांक वचत ते गुड्ड्या वयल्यान किद्रू वती माड्डा रुखार सावन वद्रू वती आनी सांगात लोकांक ह्या सारस्वत ब्राह्मण न्हय म्हणून
तांकां धर्म ना, तांकां मठ ना, तांकां गुरू ना, ते आमकां दोळ्यान धूळ घालता म्हणून उजलाय तांकां घरांक. आज दोन सारस्वता सांगाती सगळा व्यवहार बंद. राजाधिराज केळदी कुलदीपक धर्मरक्षक एडव मुरारी कोटे कोलाहल सुरनिकर कल्पद्रुम विशुद्ध वैकाद्वैत प्रतिपादक बसवप्पनायकರು ಚಿತ್ತೈ ಸುತ್ತಿದ್ದಾರೆ ದಾರಿಬಿಡಿ 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 ಮಹಾರಾಜರಿಗೆ ಬಹುಪರಾಗ ಬಹುಪರಾ. श्रृंगेरी शारदांबेको कोल्लूर मुकांबिकेको आणि पार्वती रामेश्वराक प्रणाम करून आम्ही आज केळदी संस्थानाच कार्यकलाप प्रारंभ करत असत. संस्थानाची उत्तरोत्तर अभिवृद्धीक खंयच्याय प्रमुख निर्णय आम्ही श्रीदेवागल समक्ष घेवच्या या संस्थानाची रूढ आणि त्या नियमानुसार आजही आम्ही एक महत्वपूर्ण निर्णय घेवचे आसा. त्या निमित्त राज्याच प्रजेगल अभिप्राय अगत्य आसा. संस्थानाचा अधिपती जावन आम्ही शासन चलयता ती खरं, परंतु वस्तुतः हा राज्य प्रजेगल आम्ही केवळ मोक्तेसर म्हणून असतो. प्रजेगल सुख आमगल सुख आणि प्रजेगल दुःख त्यावय आमगलेंचे. आमगल संस्थानाच महामंत्री केळगिनवर गुरु अप्पय्यागल अकाल निधनाच कारण संस्थानाचे एक महत्वपूर्ण स्थान रित्ते जाल्ले आणि तो जागो तुरंत भरती करची आमगल इच्छा. त्या निमित्त ही राज्यसभा आयोजित जाल्या. प्रभू श्रीरामचंद्रागल दरबारांतू वसिष्ठ मुनी, धृतराष्ट्रागल राज्यांतू द्रोण विभूती, तशीच शिवाजीगल दरबारांतू स्वामी रामदास समर्थ आशिल्ले. त्याच प्रमाणे आमगल दरबारांतूय महाज्ञानी ब्राह्मण नारायणप्पय्या आसा. संस्थानाच रित्ते जाल्लेले महामंत्री पदाक आज जसं सारस्वत ब्राह्मणूच योग्य आसा अशी आमकां दिसता. आमगल ह्या निर्णयाक कोणागलो आक्षेप असल्यार तांणी आत्तांची उलोवंका अशी आम्ही सूचन करतात. रामचंद्रया ना महाप्रभू. इतरांक कोणाका कसले आक्षेप असल्यार तांणी आता निवेदन करूं. मुक्कण्णा तुका ह्या विशयान कसले उलोवचें आसा? म्हाका व्यक्तिशा ह्या विशयान कसले उलोवंक ना प्रभू. तरी तू इथं उठावन रबलो. अन्नदाता नगराज प्रजेगल वतीने म्हाका तांगल विचार निवेदन करचें आसा. रायांगल अनुमती असल्यार हांव मुखार उलयतां. जाय बे प्रभू. आम्ही ह्या सभेच प्रारंभाकच सांगल्या की प्रजेगल मागणीक आम्ही पूर्ण मान्यता दिता ती म्हणून. तरी तू उरलय मुक्कण्णा. आमगल राज्यात प्रजेगल म्हणणं कसलं आसा? अन्नदाता महामंत्री पद एक ब्राह्मणाकच मेळका अशी केळगी संस्थानाची रूढी आणि परंपरा आसा. त्या खातीर एक सारस्वताक ही पदवी दिल्यार त्या परंपरेक बाद येता अशी प्रज म्हणटा प्रभू. म्हळ्यार तूं म्हणचे हे सारस्वत ब्राह्मण न्हय म्हणून? हांव कसलें म्हणना रामचंद्रया. प्रजेगल अभिमत केवळ हांव व्यक्त करतास. प्रजेगल मनोभावना दुखावन तांगेल मना विरुद्ध कसले केल्यार राज्यांत गलाटो दंगल जावचे साध्यत आसा. तरी ह्या विशयाक कुलंकष विचार विमर्श करचो अगत्य आसा अशी आमकां दिसता. नारायणप्पय्या तुका ह्या विशयान कसले उलोवचें आसा? महाप्रभू, आम्ही सारस्वत ब्राह्मण न्हय अशी आमची सारस्वतांचेरी अप्रत्यक्ष आरोप करच्यांत आयला. आरोप नीच असो किंवा सौम्य असो त्या सिद्ध करूक पुराव्याची गरज लागता. तरी आम्ही सारस्वत ब्राह्मण न्हय हाक कसलो पुरावो? महाप्रभू, प्रत्येक जातींतू तांतूय ब्राह्मण वर्गाक एक धर्मगुरू असता आणि एक धर्मपीठ असता. आता ह्या सारस्वतांक गुरू कोण? तांगल मठ खंयचो आणि तो खंय आसा? त्या खातीर हे सारस्वत धर्मगुरू विहीन आसा ती अशी प्रज म्हणटा प्रभू. आम्ही सारस्वत धर्मगुरू विहीन ना ती. आदि गुरु शंकराचार्यानंतर 4 गुरु सारस्वतच आशिल्ले. आमगेल गुरु आसता ती
आमगेल गुरु आसती. आम्ही मूळ काश्मीर थावन अनेक संकटाक तोंड दिताची गोंय आयली. गोंय थावन मागीर हांग कर्नाटका येवन पावली. तेमी ती अशी बोट दाखोवन सांगूक साध्य ना की आमगेल गुरु खंय आसती. परंतु नारायणपया आद्य शंकराचार्यागल काळांतूल सारस्वत आणि तुम्ही एकची हाजो पुराव कसलो. अन्नदाता तांगेल आचार विचार नित्यकर्म पूजा विधी आणि आम्ही आत्ताची सारस्वतांगेल आचार विचार नित्यकर्म पूजा विधी एकची. आम्ही त्यांची विधान अनुसरण करता ती आणि आम्ही तांच्या सारख्या वेद विद्या पारंगत असती. हाच विना आणि कसलं पुराव जाय महाप्रभू. महाप्रभू ह्या विशयांत हांव कसलें उलयता. चर्चे पूर्त मगल वाद इतलोची की का कह कृष्ण पी कह कृष्ण को भेदो काक पीकयो अर्थात को किळपक्षी काळ असत म्हणून काळ अशील कायळ को किळपक्षी ठरला. महाप्रभू हे उदाहरण दितना रामचंद्रया मुखावेल 2 पंक्ती विसरलो अशी म्हाका भास जाता. तो ते मुदाम विसरलो की अनपेक्षित हे म्हाका कळ्ळी. तरी त्या 2 पंक्त्यो अशी असती. वसंत समये प्राप्ते काकः काकः पीकः पीकः अर्थात वसंत ऋतू समय कोकिळा तिगल मधुर स्वराने गायन करता. त्या वेळारी कोकिळा आणि कायळो हांतूल भेद लेखूक येता. जाल्यार माननीय रामचंद्रयाने कोकिळा आणि कायळो अशी काळ पक्षाला उदाहरण दिवचे बदलाक गीतेच आधार घेतली असलेली बरें जात तशें. भगवद्गीतेन तू श्री कृष्ण परमात्मान कसलं सांगला नारायणपया. महाप्रभू गीतोपदेशान तू श्री कृष्णान सांगल्या चातुर्वर्णम मया सृष्ट्यम गुणकर्म विभागश. हाजो अर्थ रामचंद्रयाक आणि हांग अशी लोकांक कळ अशी हांव ताजो अर्थ विवरण करता. परमेश्वराने ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र अशी 4 वर्ण निर्माण करून विविध वर्णाक गुणकर्म वांटून दिल्या ती. आज नगरांतूल ब्राह्मण जन्मान मात्र नाही तरी कर्माने ब्राह्मणूची. तरी तावळचे ब्राह्मण आणि आत्ताचे हांतू आणि कसलो फरक आस महाप्रभू. नारायणपया तू सांगिला आधारू आमगल अंतःकरणाक पडता. परंतु आज उद्भव झालेला मुख्य प्रश्न म्हळ्यार तुमकां सारस्वतांक धर्मगुरू आसती की ना. हाच जो नगराज प्रजेक खात्री करून दिवची आणि तांगल मन समाधान करचें. तोपर्यंत कसले तोपर्यंत तुम्ही सारस्वतांगल हातान तू जे अधिकार आसती त्या सर्व अधिकार काण घेवच्यान येतले. आज ही गीता जयंती पुण्यपर्व ह्या शुभ मुहूर्तार धरून तुमका नगरात सर्व सारस्वतांक आम्ही 3 मासाच्या वदी दिता ती. तितल्यान तुम्ही तुमगल धर्मगुरूक हांग नगरांत आपण हाडून आमगल दर्शन करूंक जाव. महाप्रभो महाप्रभो महाप्रभू वच गेले आता आम्ही वता ती जाल्यार महाप्रभू वायद उगडास आसा ते 3 महिने 3 महिने येतात आम्ही. उगडास असतल रामचंद्रया. महाप्रभून दिलेल वायदो आणि ताचो उगडासू आमकां अवश्य असतलो. तुम्ही उगडास दवरा त्या 3 मासांचो. ताजे नंतर तुमगल कसलं जातले हे तुम्हीच पळया. हे ईश्वरा कसलो हो प्रारब्धाच क्रूर खेळू. उत्कर्षाच वाटेर आशिल्लो आमी सारस्वत ह्या अनपेक्षित संकटाने जी दिशाहीन जाले हेंच विधी लिखित वे आमगेल भाग्यान तू. विधी लेखा
लेखा दैवा शरणा विधी लेखा ज्ञाना तव चंचलता न कळत ज्ञाना तव चंचलता न कळत ज्ञाना तव चंचलता न कळत ज्ञाना तव चंचलता न्याय निवाडा मूढची करता न्याय निवाडा मूढची करता अगम्य तव कृती मानवा अगम्य तव कृती मानवा शरणा विधी लेखा दैवा शरणा विधी लेखा दैवा शरणा विधी लेखा इथे नक्का लक्ष्मी नक्का लक्ष्मी आमगेल सारस्वत आमगेल सर्वनाश जालो या संस्थानात उदयाक येतलो सारस्वत आमगेल भाग्य सूर्य अरुणोदया पहिले चस्तांगत जालो ताका कायमचे ग्रहण लागले ज्या संस्थानात महान सन्मान गाजलेले सारस्वत आमगेले आज त्याच संस्थानात कवडी मोल झाले रायान आमगेल सगळे अधिकार काण घेतले आणि आमक 3 मासाचा अवधी दिला आम्ही आमगेल सद्गुरूंक शोधून हाडू तांगेल दर्शन करूंक काजो आता मुखार कसले अपमानू तुच्छता अवहेलना आणि धिक्कारू ना ना लक्ष्मी ना हे सहन करू जायना इथे हंग तो नशी बेजार करीत बसल्यारी संकटातून पार जाऊनची पायवाट मेळचीच व्या चिके मन थंड दवरनू कोण गेलो सहाय घेवचे जात की म्हणून विचार करचे ह्या संदर्भारी सहाय्य करतल कोण आणि वच्ची कोणाले की इथे हांव एक सांगू वा लक्ष्मी मगलीच विचार शक्ती इतकी निर्बल झाल्या तवळ तू कसली सांगतली हान तू मुख्य प्रश्न बुद्धिमत्तेचो व्यावहारिक ज्ञानाचो आणि विचार शक्तीचो त्यामुळे ती मागची काय एकळो विचार करूक सोडी आमक बायलांक विचार शक्ती आणि बुद्धिमत्ता अशी लेखचिवा हांगतो न्हू तशी न्हय लक्ष्मी तशी कले ना म्हणता तुम्ही दारल्या म्हणकेची देवाने आमक बायलांक हाड मास दिल्या अंतःकरण दिल्या वाद विवाद करची शक्ती दिल्या आणि विचार करचे ज्ञानय दिल्या गो ब्राह्मण प्रतिपालक म्हणून कसले नातील कड्या गुड्ड पर्वतारी स्वराज्य स्थापन करून हिंदू साम्राज्यात स्थापना रक्षणा केलेलो शिवाजी हो दार शिल्वाई जाल्यारी ताका 9 महिन उदारान घेवन तागल पालन पोषण करून ताका देशाभिमान आणि स्वातंत्र्यात शिक्षण दितली तागल आवसू जिजाबाई ही स्त्रीच आशिल न्हय वा पांडवांक अज्ञातवासान तू मस्त कष्ट भोगता पडला तावळी तांका समयोचित धैर्य दिवन तांका सहाय करतल तांगेल बायल द्रौपदी ही स्त्रीच आशिल्ली जन्मा घालेल चळवांक न्याय नीती सत्य आणि धर्मात शिक्षण दितल्यो आम्ही सर्व बायलोच असत नाही वा लक्ष्मी लक्ष्मी मग क्षम करी आज मगल जीब मगल ताब्यांत वरनी सांग तू कसलं म्हणतशिली आम्ही मूळ काश्मीरांतून आयली तावळी आमगेल गुरु थंय उत्तर हिंदुस्थानांत असूक फाव असत नाही वा आम्ही काश्मीर सोडू कितली वर्ष झाली
भाषा संबंधू देश संबंधू दोन्ही चुकला आणि आहार संबंधूय स्नेह ना गुर्तू ना असलं परिस्थितीन तू खंय वच्चाय आणि कोण सोच्चाय असाध्य त्या लक्ष्मी निवळ असाध्य बरं त्या नाही झालं री शृंगेरी मूळ पीठिका आद्य शंकराचार्यां गेली त्यावेळी तो विचारू मगल मनान केनकी येऊन वचुला आम्ही सारस्वत ब्राह्मण म्हणू सर्वांक गोत तसं जाल्यार आमक नामुशेष करू का पोटजळान हा आरोप केला आमचेरी सारस्वतांगेल सर्वनाश करचे षडयंत्र रचल्या भय म्हणता भाईल कामाची धंद्या चेडू सुभद्रा तुम्ही सारस्वत ब्राह्मण नाही तुमगेल खरकट आयदानांक आम्ही हात लायना ती म्हूण सांगून थाल्ले दोनांनी काम या ना म्हूण सांगून गेल्या म्हणटा तावळीची कल रे कल झाला नंतर या तर रामचंद्र टोळीच लोकांनी आम्ही सारस्वता विरुद्ध चळवळ सुरू केल्या गावच्या लोकांनी आमचेर बहिष्कार घाला आमक वस्त्र अन्न कसले मेळ नशे केल्या आणि तितलं मात्र नाही आमगेल घर सुद्धा लासून घालू सुरू केल्या त्यांनी पळेल बाय लक्ष्मी पळेल बाय हाव लेकील तशीच झालंय लोकांनी हिंडसूनच्या तर हातच सूर केलाय पायवची संकट आजीची दत्त म्हणून डोळ्या दूर येऊन राबलाय चाललंय सर्व काही संपलंय इतल्या वर्षांत जोडलेली पुण्याई घडीयेन तू होऊन गेली माते सामान झाली राबच्या घर ना खावच्या कन्न ना आणि समाधान करू का कोणाली सहानुभूती ना हे देवा खंची ही अपराधाच कृत्य केल्या म्हणून न्याय आणि सत्य चलतला मी चुण्यापाशी पास्ट ठरले ती हे देवा हे सगळे पळोंपेक्षा मरण इथे येणार आहे देवा हंग तोनू चशी पुरे आश सोड बसल्यारी नगरात तुली तर सारस्वतन कसले कोरका असले परिस्थितीन तू योग्य अंगेल ताळविका आणि सैनिक अंगेल धैर्य तुम्ही घेनी झाला री हंगाचे सारस्वत पुरा समूळ नाश जातले ज्यापर्यंत आमगेल अंतःकरण आणि आचरण पवित्र अस त्यापर्यंत आमगेल सर्वनाश करची शक्ती प्रत्यक्षता परमेश्वराक सुधैना हांगाच इतर ब्राह्मणासारखे भुई भाटी चोलोनू आणि साहुकारी कोरनू रात्रंदिवस घोळतल गरीब आमगेल अंतःकरणांतून बाहेर पडतल उज्जारी आम्ही आमगेल अन्न शिजवून घेनी अथवा रावळार बांधनी ती हांचे सारखे आम्ही ब्राह्मण म्हणून कोणाच्यारी वर्चस्व दाखयनी आमगेल शिक्षणाच घमेंडी ना निरक्षर गरीबांक आम्ही वाटेर घालनी खंय गेल्यारी जन आमक मान दिता ती तामगेल सज्जनपणाक मर्याद दिता ती तामगेल विद्वत्तेक आणि तारीफ करता ती तामगेल बुद्धवंतपणाक दंभाचारक नाही आता हांगात जान आमगेल अपमान करतला करो ती हीन लेखतला लेखो ती धिक्कार करतला करो ती ताजन कसले जाऊंचे स काबूल कंदहाराज यवनांकाई सारस्वतांगेल नाश करू जायनी गोयाचे पोर्तुगीजाक तरी आमगेल धर्मांतर करचे असाध्य झाले त्यावेळी हंगाची अविचारी प्रजा आमगेल पवित्र शाश्वतिक समाधी दितली हाची काळजी आम्ही कसल्या कोरका अथवा आमगेल अत्याचाराक भिवनू आम्ही आमगेल पौरुष कसल्या घालूं का लक्ष्मी तू लय तुगेल जिब्बे वेल सरस्वती गेल नर्तन मजा नाश झालेल धैर्या का तेज दिवच्या लागल्या मगल मंद पडलेल विचार शक्ती का तेज दिवच्या लागल्या फै उलयता जला नवीन कसले सांगना आजपर्यंत सारस्वतांगेल संमेलनांत आणि समारंभांतू हंग तोन कसले सांगू जातल की त्यांचे सांगता न्यायारी आणि सत्यार चलतल्यांक असाध्याशी कसले ना अपजेतांगेल सावळीन सुद्धा उभरना देवाचेर विश्वास दवरतल्यांक देव केन्नाय सोड दिना प्रयत्न केल्यारी प्रत्यक्ष परमेश्वरूच मेळता त्यावेळी परमेश्वराल घर दाखयतल गुरु इत्या मेळना आमक सारस्वतांक सद्गती मेळोंच खातीर सद्गुरूंगेल जरुरी आसची आणि आम्ही सद्गुरू मेळोंक का म्हणूची देवाने हांगाच लोकांक करून आमचेर फट्टी आरोप केल्या कष्ट काणी जाल्यारी अन्न सुधे मेळना थळ गुरुपुणी कशी मेळतला कष्ट काण प्रयत्न केल्यारी साक्षात गोकर्ण महाबळेश्वरूच आमक मार्ग दाखयतलो गोकर्ण महाबळेश्वरू हमक मार्ग दाखयतलो वय गोकर्ण महाबळेश्वरूच आमक मार्ग दाखयतलो गोकर्णाच 10 जणांच आमगेल मार्गदर्शन करतली गोकर्णाच 10 जण आमगेल मार्गदर्शन करतली लक्ष्मी
बायलांक ज्ञान आणि अनुभव असना अशी हांव तावळ म्हणलें ताची म्हाका क्षम करी. जाल्यार कोकण आज 10 जण कोण म्हणारी पोरणी घरची. वय वय शुभस्य शीघ्रम. अनंतया तू बेजार पाव नाका. गोकर्ण प्रयाणा खातीर तयारी करी. लक्ष्मी रात्री भितरी गोकर्ण प्रयाणा तयारी कर न्हू. हे लक्ष्मी नारायण होर भायर सोया. यो यो. बिद्रूनगर सारस्वतांगल भाग्यात सूर्य अस्तंगत जालो. आमगल सुख शांती आणि समाधान आमतल्यान दूर गेले. आता सर्वत्र दुःखमय अंधकार मात्र दिसतस. हे ईश्वरा आता तुगलोच आमकां आधारू. संपली सत्ता सुखाची अंतरी भरल्या व्यथा. संपली सत्ता सुखाची अंतरी भरल्या व्यथा. ईश्वरा जगदीश्वरा ईश्वरा जगदीश्वरा उद्धारितु सारस्वता उद्धारितु सारस्वता. संपली सत्ता सुखाची अंतरी भरल्या व्यथा. भाग्यरवी हस्ताक पावलो भाग्यरवी हस्ताक पावलो. दुःख छाया पसरली वेदुनी अंधार पटला वेदुनी अंधार पटला. सत्रकाशु दाखई सत्रकाशु दाखई. शीघ्रदी गुरु माऊली शीघ्रदी गुरु माऊली शीघ्रदी गुरु माऊली. सांग मग हांव खेळू वचू. जाय दप्पू खेळू वचू जाल्यार येतना फुल्ल आणि ववळ घेऊन यो. हांव जायत अम्मा हांव फूल घेवन येता. उठा शंकरा ईश्वरा शुभ करा गिरिजावरा. उठा शंकरा ईश्वरा शुभ करा गिरिजावरा.
उठावन जाल हांगता न्हू. अयो हे कसलें शिवशिवा महाबळेश्वरा कर्म मज्जी अनिके उठावंच न्हय वे हांगता न्हू. आतां कसलें नांग धाडोन घेवचें हांगा पांयमुळान तूं. हांव एक सकाळी ह्या कुंभकर्णाक जागोवन कोटी तीर्थाक वस्तर उंबळून उद्दा हाडू वचूं गेलेली. ताकाय 1 तास जालो आनी के हांगता न्हू घरा येत न्हिदोवचें. वा रे वा कसलो पुणी मगल संवसाराक खेळ चल्ला. आतां हांवय मुस्काट घालून थंड न्हिदता. म्हाका पुणी कसलाक जाय हें घर आनी हो संवसारू. इते आतां तूं पुणी उठोवचें मात्यार थंय वत आयल्या. उठय आतां. इते आयकल वे म्हणटा हांव. आयकलें. कसलें आयकलें म्हजी कपाळ. हांव अजुनी पुराय उरलें न्ही आनी हांगथान म्हणचें आयकलें. तुवें आयकल की म्हणलें तें आयकलें. कसलो मात धाडोन घेवचें ह्या कुंभकर्णागल पांयमुळान तूं. हे देवा महाबळेश्वरा हाती तुकाच लाज. इते आतां तुटावचें हें हाती जालें. ह आतां तूं म्हण जालें न्हय वे. आतां चिके थंड पड आनी म्हाकाय थंड पडू दी मामाये. देवा 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 आतां रद्दाळ इथं मिरून गेल्या. आतां पळयता तुम कस उठवचें जायना म्हणून. आतां सुरू जालें वे जलाभिषेकू. एक घडी निवांत न्हिदोया म्हळ्यार ना ही तोंडान तूं. देवा भगवंता आतां आनी न्हिदोवचें. आतां आनी न्हिदोवचें नाच. आतां उठोवचें. अशी कसल्या मगल मागशी लागल्या तूं 7:30 हा म 7:30 हांगा मागशी लागल्या. मुंडो न्यायोची गोकर्णान तुली सगळी जण सकाळी उठवून महाबळेश्वर देवळ वचूं गेल्या. ती गुरुप्राप्ती खातीर धड न्हिदोवन बसच्या का. आनी हांगथाव न्हू अजून उठाव साका पुरसत ना. सेज्जारच्या बायलांक तोंड दाखोवच्या लाज दिसता म्हाका. सेज्जारच्या बायलांक तोंड दाखोवच्याक लाज दिसता म्हणून मज्जेर तोंड सोडल्या वे तुवें. आनी कल करू हांगा पांयमुळान जीव दिवू. हें कसलें म्हणटा तूं. फाल जलाय लगायत वद्रतस हांव तें आयकनी वे हांगथाव न्हू. ना तर पुन्हा सांगचे सगळें एक पेटी. सांग तूं. हा नगरांत न्हू नारणपय्या थोडे लोकांक घेवन हांगा गोकर्ण आयला. गोत्तो आसू न्हय मे. आयकल्या. आयकल्या गोकर्णान तुली सर्व जण ताका मेळ लायली आनी हांगथार म्हणचें आयकल्या काय. बरें तो हांग कसले आयल्या हें पुणी आयकल्या की. कान्नार आयल्या मगल्या चिकेची. कान्नार पुणी कसला आयल्या चिकेची. की नारणपय्या आनी आमगेल जातीचे स्वल्प जन आज धोरन गुरुप्राप्ती जाय वरेक म्हणून उपास काडून महाबळेश्वरा लागीं धर न्हिदोवन बसचे सती म्हणून. मागीर हांगथान कलकर जाता. हांगथान कसलो करता गांवांत तुला सर्व गेड्डे थंय आसतना मज्जा असली पामराल कसलो जरुरी गो थंय. कला कला हें कसलो करता तूं. कसलो करता सांग थाव. आतां न्हिदोवच ना कळ्ळें. म्हळ्यार थंड पडू दिना तूं. ना आतां उठव न्हू तोंड धुवन न्हावन येवचें. न्हाव न्हू म्हळ्यार कोणाराक कांय ना की पळयता. मनाची आनी जनाची पुराय लाज सोडल्या की पळयता हांगथाव न्हू. गोकर्णान तूं सगळी जण निर्जळी उपास काडून धर न्हिदोवन बसचे सती आनी हांगथाव न्हू फळार करचें जाता. प्रती सोमारा महाबळेश्वर देवळान तूं निरूपण करतना बोध सांगता जाता. तातूंत थोडो बोध घेवचें जायना हांगथाव न्हू. माय सांगता सुन्नेक बुद्धी आनी आपण काडटा घोड्यो. ताका की म्हणटात न्ही मोल तरुणांत एक आनी दोन येना. गांवांत तुला सकड उपास काडटा ती म्हणून म्हाका उपास काडूंक जाय. म्हाका फळाराक हाडून दी. फळार कोर न्हू पोट तंप जाताची न्हाव न्हू धरणी धरूं वता हांव. फळार कोर न्हू न्हाव न्हू धरणी बसची जाता. जाय द फळाराक हाडता. आजी ही अशी चाळवली आयता हेंच कळना जालें म्हाका. इगल हो चंडी के अवतारू म्हाका कांय न्हव न्हय.
जाल्यार हांवें सकाळी उठायल दोन फळार करचे पर्यंत हिन कप्प नुल्लांची ना हो हिगल नेम, परंतु आज त्याक चुकला. खरेंच हांव काही चुकतली मग. जेवणचे फळार केल्यार हडपणा कमी जातल्या म्हणून जेवणाका छाडल्या. हांगा नांव ऐकल्याक कीर्तन केसरी हरिभक्त पारायण लावन उपासा दिवसू फळार केल्यार पापाराशी पुराय भोऱ्यान म्हणून शीत तेमय काल रात्रीचे शाळे शीत हल्या. इत्याक नळेत बसचे शीत हाडल्या आणि पोळी हाडणी म्हणून हांगता न्हू फळार करची जाता म्हणून हांव पिशेन सकाळ धुवन रांदणी पेटयनी. खरेची चूक जाल मगळे. आता धयशी जेवण न्हाव नेवचे ते दोळवर एक हांव पोळी कोण दवरता. खंयची पोळी करू? शेवय आणि रस्सू करच की जिब्रत करच्या नाका खोट्टे आणि मडगणेच करता. इत्याक तोंड घुंडान बसचे सुरू करा. ती गावान तुल्यान हसल्यारी ताजी लाज मागची नाही वे कल्याक लोणच्यानी पप्पड हाडच वे खाऊ नका आणि लाजो नका. मगल पोट रित असल्यारी मगल हात पायाचे चल ना बुद्धीची मंद जात. हा वित्त करू सन्न चढवा म्हण सांगू क लाज दिसना. आज गावान तुली परगावान तुली जाती जन खुशालेर उपास काढतात की हांव बाजाराक उपास काढू सांगता. कसले पाप पुण्याच विचार ना हांवे हांगता न्हू. जन कसलो म्हणती दा ताजोय विचार ना. प्रति सोमारा महाबळेश्वर देवळान तू निरूपण करतना बोध सांगचे जाता पण तुला बोध घेवचे जायना. नका नका आणि लाजो नका. तू मगल बायल असेल तरी हांव तुका हात जोडणं सांगता आणि उरलं नका. इत्याक उलोवनाक म्हळेला हांव उलयतलींची. देवा इदूर राबून कीर्तन करतना देवा विशयान तू आदरू आणि पुराणा विशयान तू अभिमान जिब्बेर खेळता जाल्यार तसल्याच वेळ येणा पुढे निर्जीवित्या जाता. देशा खातीर आणि धर्मा खातीर देह दवरल्यारी पुण्य मिळतात म्हणतात. देशाभिमानाक धर्माभिमान जावंका पडता. धर्माभिमानाक जाती अभिमान आसका पडता आणि जाती अभिमानाच्याक एकराक आपण म्हळे स्वाभिमान आसका पडता. हांगा भुक्के ताने इदोर आपण म्हळे स्वाभिमान उरनी त्यावेळी जाती अभिमान कसं असतं. माझ्या अमगलगू लग्नात एकच काळा मिती हंगल इतलं उच्च शिखरार आशिल जाती फाय तोंड आणि साऱ्या फोंड साफ करका पडता. इतलं सुद्धा हंगल मनात येनी. हंगल इतलं उच्च शिखरार आशिल जाती या वसचंद्र दिवाकर अति उच्च शिखरार असता ह्या सुद्धा हंगल मनात चिक्के पुढे येना. पुरो खाऊ पुरो आणि तुवें उलोवचें जरुरी ना. मगल दोळ्यान तू तुवें झणझणी अंजन घाल्या. तुगेल्या ह्या वागपाडाने मगल जाती अभिमान जागृत जाला. देव धर्मा विशयान तू नितलेला आदर आणि भक्ती जागी जाली आणि मंद पडलेले विचार शक्तीक तेज आयले. खूप बारता वाटत आणि तातूंतल्यान गर्वांक घाली आणि मगल स्नानाची तयारी केली. कीर्तन ऐकून जन म्हणतात की धर्मशून्याक देवबाळ जावंका म्हणून दिसता आणि दांभिकाक साधू संत जावंकाच दिस म्हणून. इतलेंच नाही गर्भगुडीन देवाक सुद्धा आपणा मूर्ती रूप सोडून प्रत्यक्ष चित्रार राबकाच दिसत म्हणून. आवळी आज ह्या सर्वांची परीक्षा पळेल. स्नान संध्यावंदन करून देवळांत वता. गुरु प्राप्ती प्रयत्नात तू पुढाकार घेता आणि देव धर्माची मगल भक्ती इतकं फाय जाज्वल्य करून दाखवत की आज दोरनु 3 दिसा भितर या कोकण महाबळेश्वराने एकाय आम गुरु प्राप्ती करून दिवंका नाही वे. या जगात देवच ना या जगात दाखवंका आणि ह्या इतकं मजमिती साथ डिझायनी झाले. कीर्तन केसरी हरिभक्त पारायण मानाक हांव नालायक ठरतलो.
हे महाबळेश्वरा, भोळानाथा, ओंकार स्वरूपा, कैलासनाथा, गुरु शोधण्याच्या प्रयत्नांतू आम्ही असहाय्य झाले. घोर अरण्यातू वाट चुकील वरी झाले. हे शंकरा, आमचेर कृप करी, आमकां मार्ग दाखय. शंकरा शंकरा त्रिनेत्री शंकर विश्वव्यापका, त्रिनेत्री शंकर विश्वव्यापका, कृपा करी श्री भोळानाथा. त्रिनेत्री शंकर विश्वव्यापका, कृपा करी श्री भोळानाथा. गुरुप्राप्तीच्या यत्नादी यश, गुरुप्राप्तीच्या यत्नादी यश, राखलाज हे त्रिपुरारी, राखलाज हे त्रिपुरारी. त्रिनेत्री शंकर विश्वव्यापका. वदता शिवहर अर्पि बिल्वदल, चेष्टेने पारिधी. कोनु जागरण कीर्तन श्रवणी, कुपोषणतया मृगा भावी. मंगल शिवरात्री शंकरा, उद्धारिलो पातकी. त्रिनेत्री शंकर विश्वव्यापका. अगाध महिमा शिवलीलेची, त्रिभुवनांतू स्थापित झाली. गुरुप्राप्तीच्या यत्नादी यश, राखलाज हे त्रिपुरारी, राखलाज हे त्रिपुरारी, राखलाज हे त्रिपुरारी. इथे हांगथान बरशे दिसना वे. आज आमगे प्रयत्नांक 8 दिवस झाले. हांगथान तरी निराहार उपोषण करचे झाले. 8 दिवस दोन अन्य ना उदक ना. हांगे प्रकृती पळोवन म्हाका भय दिसता. इथे लक्ष्मी, लक्ष्मी, तू म्हाका काळजी कोर नाका. म्हाका कसले जायना. आमगली सत्व परीक्षा घेत तस त्या मगल झगड्यात त्या कैलास नाटा वटू. रोज हृदय ती युद्रोह रडवतो, रडव म्हाका. पण म्हाका खात्री आसा, जीत अखेरीक आमगेलीच जातली. हांव चिके भायर वचून बसता. तू हांगा बैस, तू हांगा बैस, तू हांगा बैस. हे दक्षजा माता, दारिद्र्य हरा, देवादिदेवा दुस्सधरा. तुक प्रसन्न करचे आमगेल सर्व उपायांतू आम्ही हरले. आता हट धरून बसचे एकच उपाय वरला. आमगेल सत्व परीक्षा पळूनच्याक तुवें निर्धार केला. हे निर्विवाद तू करची सत्व परीक्षा आणि गुरु प्राप्तीचे आमगेले महत्वाकांक्षा या दोंडीचे आता शर्त लागल्या. तू आमगेल गुरुक आमकां मेळ शिकवच पर्यंत आम्ही तुगेल्या चरण कमलांतू धरणी दोन बसता. ती शिवम 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 ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.
शिवों ओम नमः शिवाय 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 जय परब्रह्म जय हे मंगल पूर्ण ब्रह्म ओम नमः शिवाय 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 वृषभारूढ़ि जय शिव हर हर वृषभारूढ़ि जय शिव हर हर व्याघ्र चर्म हे अलंकृत सुंदर ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय त्रिशूलडमरु परशु करधर त्रिशूलडमरु त्रिशूलडमरु परशु करधर चंद्रकांत हे महाबलेश्वर ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय भुजंगहार विभूषित सुंदर भुजंगहार विभूषित सुंदर भस्मोदुल्लित काया शुचितर ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय शशि शेखर से सुत सरियोत्तम शशि शेखर से सुत सरियोत्तम चंद्रकांत हे महाबलेश्वर ओम नमः शिवाय 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 ओम नमः नारायणप्पयाक दृष्टांत जालो की आज सांजे कोटी तीर्थारी गुरुप्राप्ती जातली गुरुप्राप्ती जातली गुरुप्राप्ती जातली गुरुप्राप्ती जातली. हे महाबळेश्वरा अखेरीक आमगल प्रार्थना तू ऐकली. आज सांजे सूर्यास्त समय आमकांगल सद्गुरुंगल दर्शन लाभतले. कोटी तीर्थार तांगल दर्शन जातले. हांव आमगल सद्गुरूंक पळयले म्हाका दर्शन जालें. विशाल काया आजान बाहू रुंद निड्डळ ताजेर भस्म त्रिपुंड गळ्यांत रुद्राक्षा माळ खांद्यावयल झोळीन तू पंचलोहाची भवानी शंकरागेल मूर्ती. सारस्वत धन्य धन्य सारस्वत धन्य धन्य. चला मगल सांगत सगळी जण कोटी तीर्थार चला. आमगल गुरुंगल आगमनाची निरीक्षण करूया. चला. हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव. सागरा शंभो शंकरा दीनदयाळा सिंधु सागरा शंभो शंकरा आज पावलो शंभो शंकरा
जागलो भोळानाथा ब्रीदा जागलो ब्रीदा जागलो भोळानाथा उद्धारुनी तू या दीननाथा उद्धारुनी तू या दीननाथा दिधला श्री सद्गुरु वासरा दिधला श्री सद्गुरु वासरा शंभो शंकरा शंभो शंकरा शंभो शंकरा शंभो शंकरा आजी पावलो शंभो शंकरा आजी पावलो शंभो शंकरा 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 महाप्रभू सारस्वतांक गुरुप्राप्ती जाल्ली ही वदंती तुमकां दिवच्याक हांव तुरंत हांगा धांवन आयलो. वय रामचंद्रया आसा खुशी खबर आम्ही नारायणपयाक 3 मासाच वायदो दिल्लो परंतु 2 मासा भितर सारस्वतांगल गुरु मेळ्ळा ही आनंदाची वार्ता. परंतु रामचंद्रया सारस्वतांगल गुरु केदना आनी खंय मेळ्ळा. गोकर्ण महाबळेश्वराल कृपेन कोटी तीर्थारी रथसप्तमीक तांकां गुरुदर्शन जालें अशी खबर आयल्या. खरे नगरात सारस्वतांगल कश्ट आनी 8-10 दीस पुरत आसतलें न्हय वा. तें मात्र सांगू जायच ना महाप्रभू. कित्याक कारण प्रजेन अशें म्हणचें की सारस्वतांक तांगल गुरू मेळ्ळो हय जाल्यार ते आद्य श्री शंकराचार्यागल पीठ चालोवच्याक योग्य सती अशी श्रृंगेरी जगद्गुरूंनी लेखी मान्यता पत्र दिवंक कसला साधू सत्पुरुषांगल अवमर्याद करची तितलं हद्द हाळीत मेरिल्ल्यान तांगल नगरात जान. हा रामचंद्रया ना प्रजेगल मागणीक एक पंत मान दिवन आम्ही सज्जनांगल छळवाद केलो. आता पुन्हा तांगल इच्छे प्रमाण करून सज्जनांगल अनादर करची इच्छा ना आमगली. आमगल प्रजेगल ही कसली दुर्दैवी इच्छा रामचंद्रया. तशें न्हय महाप्रभू. प्रजेन म्हणचें की सारस्वतांगल गुरू खरे ज्ञानी असल्यार तांकां नगरच्या प्रजेगल इच्छा अंतर्ज्ञानान कळटा आनी तांणी हांगा येवचें एक कळाक श्रृंगेरी वचून मान्यता पत्र घेवनूच हांगा येवंक काम. आणि तशीच जाल्या महाप्रभू तशीच जाल्या. अरे नारायणपया तू नगरांक केन्ना परत आयलो. महाप्रभू आत्ताच आयलो पण तुमगल आज्ञे विना आयलो हाच खातीर म्हाका क्षम करता. अड्डिना नारायणपया परंतु तुमगल धर्मगुरू आता खंय आसा ती. आमगेल सद्गुरू श्रीमद परिज्ञानाश्रम स्वामी गोकर्णथावन सरळ शृंगेरी प्रस्थान केले. गोकर्णथावन सरळ श्रृंगेरी कारण कसला. आमगेल सद्गुरू मूळतः काश्मीरचे सरस्वती आराधक त्यामिती प्रथम श्रृंगेरी वचून श्री देवी शारदांबेगल दर्शन आणि आशीर्वाद घेऊन मागीर जगद्गुरू भेटून मागीर हीच नगराक भेट दिवची अशी तांगल इच्छा आसा. आणि तू नगराक कसल्या कामा निमित्त आयलो. गुरून म्हाका आदेश केला नगरा वचूक जनसामान्यांगल समाधानाक अन्नदातांगेल आणि कसलोय आदेश असल्यार तांकां विचारून कळोवंकाज अशी म्हाका अप्पण केल्या. कसला नगराचे जनसामान्यांगल समाधान का आमगल आदेश सद्गुरून विचारला. रामचंद्रया ऐकल नव्ह तू. सारस्वतांगल गुरु केवल ज्ञानी नाही ते अंतर्ज्ञानी असती. हाँ तुका तर कळना मा. परंतु रामचंद्रया ही वार्ता ऐकल नंतर
तुगल तोंडारी आनंदू आणि समाधान दिसचे बदलाक चिंते थाय आयता दिसतस तश नाही महाप्रभू प्रजे गलिच्छा पुर रामचंद्र या पुरो या विषयाचेर आणि चर्चा करची इच्छा ना आमगली जाल्यार महाप्रभू महाप्रभू वचू गेले ती तांगेल इच्छा आता हाव शृंगेरी वता ही सद्गुरूंगेली इच्छा येत हाव शृंगेरी वता वच जाल्यार एक लक्ष आसा सुंब जळ तरी पीळ जळणी तू मांजरे मूळ अंथावन वचल तरी हांव सावले मूळ अंथावन सरकता आणि तू शृंगेरी पावची एकळाक हांव मुकड नागते पेटयता वाळ वाटेन वचून तू पावची एकळाक थंय पावतलो आनी ताका काम सुरू करतलो आनी मागीर पळकल जाता म्हणून आश्चर्य महद आश्चर्य ह्या वेळारी कसलो पाऊस प्रारंभ झाला वर्सांतून एक दोन्ही फंता अवेळार पाऊस येता आणि सांगाती वीज गुडगुडाय असता जाल्यार त्या इतल सबळ असना आणि हे तसले दिवसही नाही परंतु ज्या समय तुफान आणि तुंगभद्रेक अनावर उभा राहील तावळी चारही दिकांच हळली अंथावू जन हांगा शृंगेरीच्या या पवित्र मठाच्या आश्रयाक धावून येताले त्याच मठारी आजी असली भयंकर तुफानाची अवकृपा कसल्याक जाऊ का रामाचार 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 या पवित्र मठान तू कोणे कसलो अत्याचार करनी मग शास्त्री असले ह्या पवित्र स्थानान तू कोणे कसले अत्याचार करनाशी आम्ही सर्व इथली दक्षत घेताच होती तरी पापाचरण करू कोणाक धैर्य जायदो तरी प्रातःकाल धोनू या मठारी असली अवकळा इत्याक पसरल्या काल सांज सूर्यास्त पासून हो धरणधरी पाऊस आणि वादळ आणि तडव जाऊन ध्यानाक बशील जगद्गुरु अजूनही तांगेल अनुष्ठान तान बहिर्मुख जाईन ती रामाचार आत्ताचा तश अनर्थ काही निसर्गाच खेळ नाही काल या मठान तू कसले की अनाहूत जाऊनच का जाऊ देवी शारदंबेक कोप हाडंचे तसले दुष्कृत्य या मठात चलल्या त्या विना अशी जाऊनच्या शक्य तू वचा आणि थंय भाईरच राबून प्रतीक्षा करी तांनी बहिर्मुख जाताची बाक कळे परंतु शास्त्री ही देवाल करणी सांतू जगद्गुरुंक तू अनुमानित त्या करत रामाचार चूक जाल शास्त्री हवत थंय हवता आजी खय दृष्टी पळयता हे विचित्र दिसतस सांगील का महू मुस्करणातील करतल हो रामाचारू हो सुद्धा आजी वळस वळस करता इत्याक कितल विचार करता तितल विचार जास्ती येता ती आणि बाहेर सुट्टील वादळाप्रमाणे मनात तू विचारात तांडव हे जगत जननी शारदा माते हे आता कसला राहून झालाय शास्त्री 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 रामाचार रामाचार कसलं झालंय घाबरलोय तू शारदांबा शास्त्री शारदांबेल मूर्ती शारदांबेगल मूर्ती का कसलं झालं शारदांबेगल मूर्ती का विजेश गुडगुडू विजेश गुडगुड जोरान झाल शास्त्री जोरान झालो आणि मूर्ती सुट्टू दोळ दिपतील प्रकाश झालो हा दोळ चिमणी केल्या आणि प्रत्यक्ष अग्नीच धुवून घेतल्या म्हाका पटवून घेतल्या अशी भास झालो दोळ उगवून पळेल हांवें आणि मूर्तीन तुल तेज एकाकीची नाची जाल्या कडेरी 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 रामाचार मूर्ती सुरक्षित असं नाही मूर्ती सुरक्षित असं शास्त्री जाल्यारी
जाल्यार कसलो रामाचार? मूर्ती निस्तेज जाल्या शास्त्री, मूर्ती निस्तेज जाल्या. निस्तेज, मूर्ती निस्तेज, शारदंब निस्तेज जाल्या. रामाचार, खात्रीन या मठान तू काहीतरी अत्याचार झाला. शारदंब कपल्या रामाचार. शास्त्री, शास्त्री, अनर्थ झाला, अनर्थ झाला. आता आणि कसं झालंय? उरेकाशील इमारत, इमारत कोसळून पडल्या. उग्राण घरात वीज पडला. दवलदानी सर्व चोळून गेल्या. आणि पश्चिमेची उग्राणं आतापर्यंत सुरक्षित असं जाल्यार थंयवरची वाट बंद झाल्या. वाटेवर सर्व रूख झाड आड पडल्यान कोसळलो. उदक कुटापर्यंत उदक आयल्या. हे देवी शारदा माते, तुगल्या या पवित्र स्थानारी हक्कच न तू चला. अशी इत्याक आमचेरीतले कोपल्या तू माते. कोप्पा भराने तुगल्याच घरात तू इतलं नर तू केला. तरी मठा बाहेर तू कसलं सर्वनाश करनास का तो? रामाचार, वच वच, बाहेर सर्व जलमय जाऊनच का? घोड बैलांग गेलो काही उपयोग ना. मठान तुल्या हस्त्यांक बाहेर काढे आणि गावान तू तांगेल पुण्यान ज्या जण वांचून भरल्यान ती तांग मठान हाडूनचे प्रबंध करी. हस्त्यांगल काय उपयोग ना शास्त्री. बाहेर सर्व जलमय झाल्या. तुंगभद्रेक उवार येऊन न्हंय आणि भुंय एक झाल्या. तुंगभद्रेक उवार आयला, न्हंय आणि भुंय एक झाल्या. कल्की अवतारान तू जलप्रलय जाऊन जग बुडतल्या म्हणता ती. कल्कीने आणि कलंकिनीने एक जाऊन हो जलप्रलय कर नी मग. जलप्रलय, जलप्रलय. रामाचार, तोंड इतक्या गुंडाय तू आहे. रामाचार, अच्छ दिकान पळ. सांगा कसलं जाता सांगा. कसले ना शास्त्री, कसले ना? रामाचार, तू या जगाक फटायशी, हक्क फटायशी जाल्यार जगद्गुरूंक फटोवच्या कच जायच ना तुका. देवी शारदंबेक फटोवच्या ते असाध्य. सांग, आत्ताच सांग, कसलं वांतर घडले हांगा? मग गोत ना शास्त्री, मग खरेंच गोत ना. जगद्गुरू अनुष्ठानान दोन उठायला. रामाचार, तू कितले निपन दवरच्याक प्रयत्न केल्यार जगद्गुरुंगेल मुखान तुल्यान सत्य बाहेर पडतल्यांची. राब, सद्गुरुंगेल दर्शन घेऊन नंतरच तुका समाचार घेता. मुकण्णा, हे सर्व अनर्थाक तूच कारण आणि आज भोगता मात्र आम्ही. हांव सतत चांडाळ असो जाल्यार हांव सांगील पर्यंत करतना तुगेल बुद्धी खंय गेलेल रे? शेण खावच्या का? म्हाका तितली बुद्धी असल्यारी तुगेल उतरा प्रमाण कसल्यान अंत तशी हवं. स्वताल विचार बुद्धी ना म्हणून आज हो सर्वनाश झाला. सर्वनाश जाऊचे प्रसंग आयला आता. रामाचार, आत तरी सत्य संगती सांग. देवी शारदंबेगल दर्शनाक काल कोण आयलांग मठात तू? कोणे ना शास्त्री, कोणे ना. चांडाळा, तुका ल विचार आम्ही ती इतलं नर तुझलो तरी तुका सत्य उलोवचे सद्विचार ये नीती. कोणागले अनाचार जायनी शास्त्री, खरेंच जायनी. तरी शारदंबा जगद्गुरुंगेल मुखान तुल्याने फट्टी उलयता न्हय वा रामाचार? मगल प्रेमळ भक्तांग गेलो या मठांत अनादर झाला. अर्थात अपरोक्ष मगलाची अनादर झालो. त्या निमित्त हांव हे स्थान सोडून मगल त्या भक्तांगेल संगती वरता. अशी स्वयं श्री शारदंबेने जगद्गुरुंग इत्याक सांगल्या. श्री शारदंबेन सांगल्या? प्रत्यक्ष शारदंबेन सांगल्या. चांडाळा, आत कळलाय? शारदंबेगल विग्रह निस्तेज जाताना तो डोळ दिपयतल दिव्य प्रकाश तुक मात इत्याक दिसलो म्हणू. आज प्रकाश तुगल मात्या नाट्यपुणी पडवय. कोणागले अनादर झाला जाल्यार तांतू मगल संबंध ना शास्त्री. कोरचुकोर तू फट्टी उलयता. चांडाळा, तरी विग्रह निस्तेज जाताना तुगल अंगान मात्र तो उज्ज इत्याक आयलो. इतरांक त्या इत्याक जायनी. कर्मचांडाळा, आत्ता तरी सत्य संगती सांग.
काल कोण आयलांग मठान तू नगरात सारस्वत आणि कोण असेल तांगेल सांगाती तांगल धर्मगुरू कसले धर्मगुरू गेला अपमान केलो बापूसनातील म्हूण तुका आश्रय दिलो पोट्टान तुक जाले चेडासारको पोसलो योग्य विद्याभ्यास दिवयले वेदशास्त्रांत तू पारंगत केलो अज्ञानीचो सज्ञानी कोरनू हातांत अधिकार दिलो तरी ताजो दुरुपयोग करच्यान तू तुका बुधवन पण दिसला न्हय वे रामाचार प्रत्यक्ष जगत गुरूंक गेला ना तर करची दुर्पती जाली तुका कसली केल तुवें अब्राह्मणांक या मठान स्थान ना म्हणू परत पेटयल्या अब्राह्मणांक अब्राह्मणांक अशी आत कळ्ळें नगरांतावन हो मुकण्णा हांग धांवन आयली त्याक म्हणू मुकण्णा तुमगेल जाती वैमनस्य राजकारणा पुरते दवर आशिल्ले ह्या धार्मिक केंद्रांत तूं ताजे भ्रष्टाचार नाका आशिल्ले सारस्वतांगेल बुद्धिमत्ता तुम सहन जायनी तांकां मेळची मान सन्मानान तुमी असंतुष्ट जाली आणि ती घाणी हांग ह्या धर्म केंद्रा पर्यंत हाडली तुमी ह्या पापा कर्माची प्रायश्चित्त तू भोगतलोंची वचा वचा आमच्या दोनाय तुरतान वचा शंकरात हो शंकरात हान्न केलेल पापा कर्माची प्रायश्चित्त हा भक्तलोंची रामाचार सारस्वतांगेल गुरु समेत आत खंय आसा ती हाजी चौकशीपुणी केली हांवें तुवें भय शास्त्री आज फाल्ले पर्यंत तुंगभद्रे तिरारी एक आंब्या रुका मुळा बशील त्या सर्व तुंगभद्रे तिरारी तुंगभद्रे कुवा राहिला हे जगत जननी शारदा माते तुगल भक्तांगे लाज आणि तारण तुगल आहे थांबतान जसं रामाचार वचप वचप मठांत आशिल्ल्या सर्व जाणांक एकडी करी हस्त्या रंबारी चढया आणि त्यात कसलो उपयोग ना शास्त्री विजेच गडगडाटाने हस्ते भिल्ल्यान ती पिशा मणके करता ती कोणाके लागी सुद्धा वचू दिना ती तरी मठांत आशिल्ल्या दोन्ही एकडी करा ती आणि तुंगभद्रे तिरार आशिल्ल्या सर्व सारस्वतांका ह्या मठांत हाडया ती जाल्यार शास्त्री ह्या तुफानान तू कोण मठा भायर पडतल्या श्रृंगेरी मठात अन्न खाल्लेलो हा पारुपत्य गारच पहिले भायर पडतलो या मठात मर्याद राखची कोणाके सद्बुद्धी जाल्यार हे आत्मगत सांगा ती सत्कर्मिक नाश करची शक्ती यमाक सुद्धा ना तरी हो यकश्ची तुवारू कसली करू शकतलो चला हे आत्मगत सांगा ती शुक्लां ब्रह्म विचारसार परमाराध्यां जगद्व्यापिनी वीणा पुस्तकधारिणीं अभयदां जाड्यान्धकारापहां हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां बुद्धिप्रदां शारदा शुक्लां ब्रह्म विचारसार परमाराध्यां जगद्व्यापिनी या उग्र वादळांतू देवी शारदंबेगल स्तुती करतल है कोण बुद्धिप्रदाम शारदाम अरे नारायण पय्या सारस्वतांगेल पुढारी नारायण पय्या दुर्दैवी सारस्वतांगेल और दुर्दैवी नारायण पय्या नारायण पय्या तू मात्र आयलो आणि ही तर तुमगेल सांगत असेल सारस्वत खंय असती
तुमगेल धर्मगुरू खंय असती? तुंगभद्रे नदी तीरारी त्या आंब्या रुख्या छायेन तू, पण सर्व सुखरूप असती. सुत्तू जलमय जाल्या जाल्यारी पावसाच उपद्रव ना आणि वादळात चंड मारून ना. श्री शारदा मातेगल कृपा. नारायण पया आमक शम करी. आमगेल मठात मर्याद राखचे आत तुमगेल सद्गुरूंचे रस. देवी शारदंबेगल षोडश कळा परत तिज्यांतूच समावेश करची कृप करा. आम्ही सर्व तुमगेल गुरुवर्यांक सविनय प्रार्थना करतात. शास्त्री हे कसले? तुम्ही सर्वार्थान श्रेष्ठ असत. तुम्ही शम मागची नाही. आमगल सद्गुरूंनी शारदांबेक षोडश कळा समेत पुनर्स्थापन केलेलं असं. आम्ही सर्व धन्य झाली नारायण पय्या. सारस्वतांगेल गुरुवर्यांक आम्ही चिरऋणी असते. अनंतया अनंतया अरे राब राचिके आणि एक पण त्या पद म्हण रे. तुगल तोंडान तांता ऐकून चक्क मस्त आनंद जात पळय. वय रे हांव तें पद म्हणलें तुका आवडता भाई जाल्यार तुगल मनोरंजना खातीर हांव हें रस्त्यार पद म्हणचें. अरे वा गोमटो दिसता मरे. जाय द म्हणटा. नररत्ना नररत्ना नारायणा सुस्वागता कुलदीपक सारस्वता. नररत्ना नारायणा सुस्वागता कुलदीपक सारस्वता. कुलदीपक सारस्वता. कुलदीपक सारस्वता. बालपणा करी भिक्षाम देहि रे. बालपणा करी भिक्षाम देहि रे. तारुण्या जाती भार घेई रे. तारुण्या जाती भार घेई रे. सुविचारा आचरिता. सुविचारा सुविचारा आचरिता कपटा न मानता. सुविचारा आचरिता कपटा न मानता. वृद्धपणा उद्धरिता. वृद्धपणा उद्धरिता ज्ञाती सारस्वता. वृद्धपणा उद्धरिता ज्ञाती सारस्वता. नररत्ना नारायणा सुस्वागता कुलदीपक सारस्वता. कुलदीपक सारस्वता. कुलदीपक सारस्वता. जानगरा आश्रित पद स्वीकारी. जानगरा आश्रित पद स्वीकारी. त्यानगरा शिरी घेई भुभारी. त्यानगरा शिरी घेई भुभारी. स्वजना समैतर जना. स्वजना सम स्वजना समैतर जना कल्पांता धोर्मना. स्वजना समैतर जना कल्पांता धोर्मना. उच्च शिखरी पावैता. उच्च शिखरी पावैता ज्ञाती सारस्वता. उच्च शिखरी पावैता ज्ञाती सारस्वता. नररत्ना नारायणा सुस्वागता कुलदीपक सारस्वता. नररत्ना नारायणा सुस्वागता कुलदीपक सारस्वता. कुलदीपक सारस्वता.
मस्त जाला रे संतोष पण म्हाका हांव घार वचून ह्या पदात अभ्यास करता ए रमणू रमणू राब रे चिकेची हांव येतो तुका सांगती रमणू पड रे तुका बाल्य मित्र रवळे या तुक मेळ येत तसा छे 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 आयले वेव मज मागशी अनंतया हो खंयी गेल्यार हो मगल फाट इसोड ना हो शनी ताजे लागी उल्लंचच बंद केले रमणू ए रमणू उलय रे मित्र मला लागी तू मला उलय न्ही जाला रे हांव चड दिवस थंय वांचून व्हरना रे मित्रा हळू कालीच सांगले हांव तुगल सहवासूच नाक म्हाका रमणू ए रमणू हांव कसलं केला म्हूण तू म्हजेर इतलो कोपला वैरा रमणू इतलं कोप्पो कसलं केलं ताने धक्काच विचारी सांग वयर हळू नाक रे मित्रा ह्या रस्त्यामध्ये तू मगल मर्याद काणा का गल मर्याद असल्यार नव्हे अनंतय ऐक आम्ही गोकर्णाक भायर सरलेले दीस दोन हांग नगराक येवपर्यंत कसलं कसलं केलं नाही गोत्तसला तुका ना कसलं केलं ना ऐक तरी गुरु शोधेक आम्ही त्या दिवस भायर सरली नव्हे तरी हा वय सांगात येत म्हणालो हमल बाल्य मित्र नव्हे तर जाय द म्हणल्या देशाटन कोण मस्त पैसे कमवून हाडत म्हणून बायलेक पटवून हो आमची सांगात भायर सरलो आता नळीत सांगात येऊ येशील नव्हे हे सोडल्या आणि सगळ्यात तागेल हे कडगी बॉड शिरकायला सामाना गाडी कोण आंबुडता म्हणून कोण की विचारले हा रे म्हणताची पिटकन उडकी मन मुखार आयला तोळ आंबटू आणि गाडी आंबुडच्या मुखार बसला आणि हाव तागेल मागशी गाडी भायर सरली आणि आमची मागशी सूण वंगताची कशी तरी त्या सुणांक धांवडायला आणि गाडी नगरा भायर पडली सुमार राती झाली जंगला वाटू वागांगेल गर्जना जोरान ऐकून ऐकली आणि गाडी फक्कन रबली संगाताची गाडी मस्त मुखार पावली हाव हगूर रवळो मुणा पेला झाल्यारी रवळू दिसना हगूर उठवून पळत म्हणाली हा रवळू एक कठारांत उघडली जाऊन बसला आणि मग पळून बोट दाखवून सांगूक लागलो वाघ वाघच पळतय हवय पळल्या जगजगी डोळ्या हस्स झाल्या आणि हाव एक कवडी घेऊन तू निपून बसला हगूर उठवून पळत म्हणारी हे काय दान फडगडून तो गुपळला आणि आमक पळत असेल तो वाघू भोंकून धावला त्या वळ काढला ह्या रवळून दाखवलेले जगजगी डोळ्याची वाघने सूण म्हणू अनंत या जाल्यार हांव केन्ना वागा दोळ कशें आसतात म्हूण केन्नाय पळयनी तवळ म्हाका तरी कशें कळचें तूं सांग भाई बा तुवें खंय पळयल्या वागाक नाही अनंतया हांवय खंय पळयल्या वाघाक अजुनय ह्या सोडी मुखार सांगता आम्ही गोकर्णाक पावली आणि गुरुप्राप्तीक धरणी दोन बसचू म्हूण ठरयल्या आता हा रवळू उपास करता म्हणाला ताक सांगेल उपास नाही तर मित्रान उपास करतना हांव तरी कशें जेवण करचें अनंतया तूं सांग भाई बा तोच खरो मित्र धर्म वय वय आणि त्यांचे धर्म पालन करूक हांव दुसरे दीस घाडपास घेवन काशिलो कारण हा रवळू उपास करून दुसरे दीस दोळ्या मडली गुंडावन निटू जाऊन खांब्याक वर गेला कर्म माझी हो ध्यानस्त बसला म्हणून जानान लेखल्या भाई हांवें तशी लेखलें नंतर हागल दोळ्यारी तीर तुझा मारना पुढे उठायलो ता वळी कळली हागल अवस्था वय हात कित्याक जायशील त्या उपासा भानगडी उपास म्हणू उगराण आणतून सगळे केडे केडे रीत करनी हवे तुझ म्हणके उपासाक फळार मात्र करका नव्हे त्या सोडी मुखावेल सांगता आमका गुरुप्राप्तीत संदेश आयलो आणि आम्ही सगळी कोटी तीर्थारी वचू गेली न्हावनूच गुरु दर्शन करचे म्हणून संकल्प केला पोवच्या येतल्यानी कोटी तीर्थान न्हाव येत म्हणकी हा रवळू एक दिंबी भर उदकस म्हूण लेखून कोटी तीर्थान वडकी मारली आणि कोटी तीर्था भितर गेलो सुमार वेळ जाला हो काय दिसना हटयो कोण श्वासोश्वास बंद करून हो तळ्या भितर बसला म्हणून जानान लेखल्या अखेरीक मस्त वेळाने
पोट फुगून भाण जालेल ह्या रवलूल आड्डावण हगूर वयर आयले तावळ कळल्या थळ्या भितरी उदक पित्तशील म्हणून गुरु कृपेन कशी तरी अगल पोटांतून उदक भायर काढल्या आणि हांव वाचला. वय वय अनंतया खरेंची गुरु कृपेनेच हांव त्या दिवस वाचलो. नाही जाल्यार हांन सांगेल उपाय करता आसल्यार हांव केन्ना थंय उंचलां तशिलो. कसलं सांगला ने पोटांतून उदक भायर काडूक पोटारी फळ दवन पायांक मस्तिला उदक सगळं भायर येत म्हणलो. वैकुंठ पंडित तूं मगल सूचना बरोबर नाही शिल्वे अनंतया. त्या सोडी खळ सांगता आमगेल गुरु दर्शन जाल्लें आणि देवळान परत वच गेली. मंगल आरती जाली आणि प्रसाद वितरण करची वेळ जालो. तीर्थ कोण वांच मंच भितरी हो रवळू हनुमानाक सवडकी मार मुखार आयलो आणि त्या दिवले मुळान दवरलेल्या त्या गिंडी घेवन ज्या नांवांटू लागलो. ज्या त्या तीर्थ मुंडले कोण तोंडान घाल्ल्या तोंड कडू कोण बसल्या ती ते हांव सगळं पळयलें. ते सहन करूकच जाय न्ही म्हाका. ह्या रवळू कापेले आणि त्या पुरय तीर्थ धक्काच पिवच्या लायली. हेर दीस कसलं सांगच्या गेल्या वाजता रवळूक आणि चंब्याक गांठी जाल्यार तीर्थ सगळें गोडो आशिल्लो म्हणून हो ती सगळें पिवन बशिलो. हें म्हाका कशें कळचें नंतर मुखारी शृंगेरी मुखारी शृंगेरी वचली मागीर थंयतान हांग नगरा येवन पावली. तें सगळं म्हाका गोतस. जाल्यार तुमी दोगे बाल्य मित्र मरे तरी एकमेकांगेल उणेपण केन्नाय काडूं नज. केन्नाय भरमेर उरका. आतां चला आमी पार्वती रामेश्वर मंदिरां वचा. थंय आमगेल राय बसवप नायकू सर्व सारस्वतांगेल सरकारी हुद्दे परत करतस आणि आमगेल नारायणप्पया मामाक महामंत्री पद दितस. चला वचा. रघु पड रे कसलं गलाट चल्ला थंय. रामचंद्र खणी मुकन्नाक मारू भाई सरल्या ती. हे रामा अनर्थ जातलो. आमी तांक दोगांकय धोर न्हू रायाल्या वरया. चला आता मंजुनाथय्याने श्रृंगेरी जगद्गुरूंनी श्री परिज्ञानाश्रम स्वाम्यांक दिल्लें मान्यता पत्र वाचून दाखोवंका अशी आमकां आग्रह आसा. आज्ञा महाप्रभू. श्री शारदांबा विजयते. श्रीमद परिज्ञानाश्रम स्वाम्यांगेल तपोबलात सामर्थ्याक प्रसन्न जावलो. स्वयं श्री शारदांबा तुंगा तीरार वचून गेली. त्या मिती आमगेल मनांतू श्रीमद परिज्ञानाश्रम स्वाम्यांगेली प्रतिभा विद्वत्ता आणि शास्त्र पारंगती विशयांतू कसलोय संशय ना. परंतु रितीरिवाज एक सम जावन तांणी वाद कोण विजय मेळोवंका अशें तांकां आग्रह करपा पडला. आनी तांणी आमगेल आग्रहाक मान दिलो. सगळे वादांतू सहज जय मेळयलो. प्रत्यक्ष श्री आदि शंकराचार्यांनी स्थापन केलेली श्री शारदांबेक प्रसन्न करून घेतिले श्रीमद परिज्ञानाश्रम स्वामी आनी मुखारी सारस्वत समाजाक गुरुपदेश निरंतर करतले आनी समाजाची उन्नती आनी प्रगती जातलीच. श्रीमद परिज्ञानाश्रम स्वाम्यांगल असले प्रति सरस्वती पुत्राक शोभायमान जावची तसले बिरुद बावली अड्ड पलंकी हगलो दिवटिके मानू दिवनो आमी तांगेल गौरव करतात. आनी ही मानचिन्ह तांगेल परंपर चलयतल सद्गुरूंकय प्रदान करतात. ही गुरु परंपरा आ चंद्र सूर्यार्क पर्यंत चलतली अशी शारदांबेगेल पावन पदकमलांतू आमी प्रार्थना करतात. आनी अशी घोषित करतात की श्रीमद परिज्ञानाश्रम स्वाम्यांगेल अनुयायी सारस्वत ब्राह्मणांक आज धोरनू ह्या शृंगेरी मठांतू तीर्थ प्रसादाचो पैल मान मेळटलो. श्री सच्चिदानंद भारती जगद्गुरु श्री शंकराचार्य. आमकां आग्रहाक मान दिवन मंजुनाथय्याने आत्ता श्रृंगेरी जगद्गुरूंनी श्री परिज्ञानाश्रम स्वाम्यांक दिल्लें मान्यता पत्र वाचून दाखयलें.
त्या तुम्ही सर्वांनी ऐकल्या. आता आम्ही राजरत्न नारायणप्पयाक केळदी संस्थानाच महामंत्री पद दिवचे निश्चित केलेलं असं. नारायणप्पया केळदी संस्थानाचे महामंत्री पद एक महाज्ञानी ब्राह्मणाकच मिळका. ह्या संस्थानाचे रूढाचारू आणि परंपरा आणि त्याप्रमाणे केळदी संस्थानाचे महामंत्री पद आम्ही तुक प्रदान करतात. ताचं चिन्ह तू स्वीकार कर का? अन्नदातांगल विश्वासाच अनादरू हांव केन्ना कर असना अशी हांव आश्वासन दिता. आयचे दरबाराच मुख्य कार्यक्रम आता संपन्न जालो. आता दुसरो कार्यक्रम म्हळ्यार श्रृंगेरी वचून श्री परिज्ञान आश्रम स्वाम्यांक नगरांत आपण हाडू तांगल सत्मान करचो. परंतु ताजे पयले आनी एक कार्य बाकी आसा. रक्षकांनो, तर रामचंद्र याका घेवन या थांगा. आज एक 3 मास नगराज सारस्वतांगल कष्ट नष्टाक कारण जाल्लेले ह्या रामचंद्र याक नगराज प्रजेने साधारण मट्टाक दंड दिल्लाची. परंतु नारायणप्पया तुवें हांकां योग्य कठोर शासन करका आनी तेवय आत्तांच करका अशें आमकां आदेश आसा. अन्नदातांगल आग्रहाच अनादरू हांव केन्नाय करसना हें हांव आश्वासन दिता. परंतु हांव आतां दिवचे शासनाक अन्नदाताने मंजूर करता. त्या विशयान संशय नका. मगल उजव हात जावन आशिल्लें केळदी संस्थानाचे उपमहामंत्री पद रामचंद्रयाक दिवंका अशी हांव निवेदन करता. कसलें? आनी हें पातकात शासन? न्हय, उपकारांची फेडी. रामचंद्राने आमी सारस्वतांचेर व्हड अन्याय केल्या अशी महाप्रभुलगल म्हणके आमकांय दिसतालें. जाल्यार आत्तां कसले जालें हाजो विचार केल्यार त्या अन्याया रुपाने ताणें आमचेर व्हड उपकार केला अशी दिसून येता. रामचंद्रयाने हें सगळें करणी जालेलें असल्यार आमी आमगेल गुरू शोधनेची कश्ट काणाशिल्ली आनी आमकां गुरू प्राप्ती जायनाशिल्ली. सोडान ताका. नारायणप्पया म्हाका क्षम करी. नारायणप्पया म्हाका क्षम करी. एक कुत्सित अभिलाशेने हांव इतलें थंय नीचपण केलें हाजें म्हाका भोव वायट दिसता. जाल्यार आतां म्हज्या लक्षांत आयल्या की महामंत्री पदाची तूं पावन स्थानारी तुजे असलो महापुरुशूच योग्य आसा. म्हाका क्षम करी नारायणप्पया, म्हाका क्षम कर. रामचंद्रया, तूं वायट लेखून घेवं नाका. तशी कांय कारणच ना. करतलो आनी करेतल देवची. राज्याचे उपमहामंत्री पद रामचंद्रयाक प्रदान करता अशी हांव महाप्रभूला विनंती करता. नारायणप्पया, सज्जनांगल अनादरू आमी एक पट्टी केलो. ताजी पुनरावृत्ती करची इच्छा ना आमगेली. रामचंद्रयाक केळदी संस्थानाचे उपमहामंत्री पद आमी स्वखुशीन प्रदान करतात. नारायणप्पया, असले शुभ प्रसंग पदे पदे येना. त्या निमित्त आनी कोणागली आनी कसली इच्छा असल्यार तांणी आत्तांचे निवेदन करूं. महाप्रभू, सारस्वतांक तांगल सद्गुरू मेळ्ळे आनी नारायणप्पयाक आतां महामंत्री पदय मेळ्ळें. तेमची तांगल आनी कसली इच्छा बाकी आसत अशें म्हाका दिसना. जाल्यार महाप्रभू, म्हगेली एक इच्छा बाकी आसा. आनी स्वल्प समयांत सारस्वतांगल एक नवीन गुरुपीठ स्थापन जातली आनी ताका हांव कारणीभूत जावन आसा म्हणून सांगून नारायणप्पयान तें वटू पुण्य म्हाका वंसुल्या. त्या पुण्याक पूर्ण धाडूक हांव महाप्रभूक विनंती करता की शृंगेरी वचून परिज्ञानाश्रम स्वामीजींक हांगा सन्मानाने आमगेल गांवांत हाडचें भाग्य म्हाका मेळटा. आनी त्या निमित्ताने आमगेल नगर सुशोभीत करचें कार्य आनी जबाबदारी ती सुद्दां म्हाका मेळटा. रामचंद्रया, आमी तावळीच सांगल्या की सज्जनांक अनादर करची इच्छा ना आमगेली. आनी तुज्यान जाल्लेले परिवर्तने कारण
तुवंय आतां सज्जन आंगल परिवारान तूं समावेश जाला तुगेले इच्छे प्रमाण जावं. श्री परिज्ञानाश्रम स्वाम्यांगल परमपावन पुण्यफलाने आज ही नगरात सर्व जाती धर्म ऐक्य जाल्ले. त्या स्वाम्यांनी आमच्या सर्वांचेर कृपादृष्टी दवरून आमकां सर्वांक सद्बुद्धी दिवका, आमगल सर्वांगल उतरोत्तर अभिवृद्धी करची कृप करता हीच तांगल चरण कमलांतू सविनय सद्भक्तीपूर्वक प्रार्थना आम्ही सर्वांनी मेळून करूया. दुमदुमली धर्मदुन्दुभी नेता दिव्य महान, नेता दिव्य महाना परिज्ञानाश्रम गुरु लाभले, परिज्ञानाश्रम गुरु लाभले सारस्वत बहुमान, सारस्वत बहुमाना. जय चित्रापुर जय परिज्ञान, जय चित्रापुर जय परिज्ञान, जय चित्रापुर जय परिज्ञान. प्रभातव मुख कमलारी ज्ञान सिंधु तू दुरित निवारी. रवि प्रभातव मुख कमलारी ज्ञान सिंधु तू दुरित निवारी. पंकजलोचन दुख विमोचन, पंकजलोचन दुख विमोचन. पूजित नित वेद्वान, पूजित नित वेद्वाना. जय चित्रापुर जय परिज्ञान, जय चित्रापुर